प्रभाग क्रमांक 113 मधील शिंदे सेनेचे उमेदवार रुपेश पाटील यांच्या प्रचाराचा आज अधिकृत शुभारंभ रामकली शाळेच्या प्रांगणात पार पडला। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या बैठकीला महायुतीचे ज्येष्ठ नेते श्यामभाई सावंत यांनी अध्यक्षस्थान भूषवले। या सत्कारानंतर उपस्थित मान्यवरांनी उमेदवार रुपेश पाटील यांच्या उमेदवारीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी आमदार अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन केले। काळजी मी सतत घेतो। आलेली प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे कधी निराश होऊन जाणार नाही आणि याची काळजी घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला बघायचं। आणि त्याचबरोबर दुसरं श्यामभाई एक सगळ्यात मोठं काम मी या वर्षभरात केलेलं आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट फक्त आपण ऐकत असतो। क्लस्टर डेव्हलपमेंट फक्त आपण ऐकतो, पेपरला वाचतो, पण हे क्लस्टर डेव्हलपमेंट काय असतं तर क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एका 50 एकर जागेचा एक भूखंड महाराष्ट्र सरकार डेव्हलप करणार आणि एका भूखंडामध्ये तेवढ्या परिसरामध्ये तिथल्या लोकांना खेळाचं मैदान, हॉस्पिटल, शाळा या सगळ्या सुविधा त्या एका भूखंडामध्ये तयार करून देणार आणि त्याचं ते प्रमुख काम तुमच्या एका मताने करून दाखवलं। कोकण नगर हा विभाग 50 एकरचा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्याचं काम आता सरकारच्या माध्यमातून चालू होतं। मी नुसतं आमदार झालो, मी बघितलंय अनेक वेळा, आता कोणाचं मी बोलणार नाही त्या विषयावरती, परंतु एकदा का लोकांनी निवडून दिलं की वागणं बदलतं, बोलणं बदलतं आणि याची प्रतिष्ठा आपल्याला सगळ्यात जास्त आली असेल ती 113 ला। ते सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, मला काय वेगळं बोलायची गरज नाही। श्यामभाईंनी पटकन मला कानात सांगितलं सर्वजनगरचा वरचा भाग देखील SRAच्या माध्यमातून एकत्र होतोय, म्हणजे डेव्हलपमेंट होतोय, तिथल्या सगळ्या सुविधा तिथे मिळणार आहेत आणि ते पण मंजूर कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी मंजूर केलं। ते मंजूर देखील शिंदे साहेबांनी केलं। म्हणजे लोकांना काय हवंय हे एक गरीब कार्यकर्ताच ओळखू शकतो आणि शिंदे साहेब त्या मोशीतून गेलेले आहेत म्हणून ही सगळी कामं होतात। आता तुम्ही लाडक्या बहिणी आहात, कधीतरी तुमच्या डोक्यात तरी आलं होतं की माझ्या खात्यामध्ये सरकारचे 1,500 रुपये येणार, अहो शेजारी देणार नाही 500 रुपये, ती विचार करते परत मला मिळतील काय, आणि भाऊ बहिणीचा विचार करतात वर्षाचा 2दा, मग मी भाऊबीजेला जाणार आहे, रविवार आहे काय, वर्षाचा 2दा विचार करतात, रक्षाबंधनाला जाणार आहे, बुधवार आहे काय, परंतु शिंदे साहेब दर महिन्याला तुम्हाला भाऊबीज करतात, दर महिन्याला भाऊबीज करतायत आणि याचाच अर्थ असा की हा नेता गोरगरिबांचा नेता आहे। एसटी प्रवास झाला, महिलांसाठी 50% आला। आता गावात आम्ही गेलो की बायका सांगतात नवऱ्याला गप्पच घरी आम्ही जाऊन येतो, अर्ध्या पैशात जाऊन येतो। त्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या किती जीवनाच्या आहेत आणि आता तुम्हाला जसं तुम्ही विधानसभेला मेहनत घेतली, जशी तुम्ही विधानसभेला मेहनत तशी मेहनत साथीच्या साथी वाढवणार नाही। हे नुसता 113 मर्यादित नाही, आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकायचा आहे। मुंबई महानगरपालिकेवर मराठी महापौर बसवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने काम करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाला संदीप जळगावकर, उमेश माने, राजश्री मानविलकर यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामकली शाळेचा परिसर यावेळी पूर्णतः प्रचाराच्या वातावरणात रंगून गेला। यावेळी मान्यवरांनी उमेदवार रुपेश पाटील यांना शुभेच्छा देत महानगरपालिका निवडणुकीतील नगरसेवक पदाच्या लढतीसाठी त्यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी बोलताना उमेदवार रुपेश पाटील यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 113चा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव ध्यास असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे। आता तुम्ही बघताय सगळं पूर्ण अख्खं महायुतीचं जे काही बैठक जी झालेली आहे, जे काही मान्यवर उपस्थित होते त्या मोठ्या संख्येने उपस्थित असताना तर आमचा विजय तर निश्चित आहे। विजय आमचा निश्चित झाल्याने पण आम्ही जी काही मेहनत घेतोय ती जास्तीत जास्त मताधिक संख्येने निवडून येण्याची मेहनत इथे आपण करतोय।
आता तुमचा प्रभाग क्रमांक 113 मध्ये विकासाचा अजेंडा काय असणार आहे? आता तुम्ही गेली 8 वर्ष बघत आहात की हा विकास जो 113 विभागातील आहे तो खूप माघार झालेला आहे. आता मी स्वतः एक आमदारांचं जे काही कार्य अहवाल आपण बघतो इकडे 113मध्ये बघत असताना 8 वर्षामध्ये एकही विकास झालेला नाही. त्या विकासाला आमदारांच्या पाठबळाने वेगना भेटलेली आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कस यापुढे होत राहणार आणि होतच राहणार आणि आमचं धैर्य निश्चित आहे फक्त विकास आणि विकास. बघा मी तुम्हाला एक गोष्ट एकदम ठामपणे सांगतो, शिवसेना हे शब्द आम्हाला काही नवीन नाही. आमच्या आजोबांपासून जी काही शिवसेनेचं मार्गदर्शन आमच्या वडिलांना लाभलेलं आहे तेच मार्गदर्शन वडिलांकडनं आम्हालाही लाभलेलं आहे. गेली 30 वर्ष जो प्रवास आम्ही वडिलांचा पाहतो आहे त्या वडिलांचा पाठबळ म्हणून आम्ही त्यांच्या सातत्याने उभा असतो. शिवसेना हे फक्त नाव नाही, शिवसेना ही आम्हाला प्रेरणा आहे. रुपेशदादा तसे नवीन जरी असले तरी त्यांनी लहानपणापासून अशोकदादा पाटील यांच्या घरामध्ये लहानपणापासून लोकांच्या समस्या कशा सोडवाव्या हे त्यांनी लहानपणापासून बाळकडू घेतलेलं आहे. जर कोण त्याला बोलत असेल रुपेश नवीन आहे त्यांना काय माहिती नाही तर हे चुकीचं आहे. त्याने हे काम जवळून बघितलेलं आहे आणि तोही त्याच धडाडीने सुशिक्षित आहे, होतकरू आहे, तरुण आहे आणि त्याच्याकडे अनेक अशा योजना आहेत तो लोकांपुढे नवीन नवीन मांडू शकतो. विकासाचा अजेंडा असा आहे, जी नगरसेवकाची कामे आहेत गेले 8 वर्ष अनेक कामं अशी रखडलेली आहेत ती कामं पूर्ण करायची आहेत. हा भाग डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी आधारभिंती आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, शौचालयाचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आमदार आमचे अशोकदादा पाटील यांच्या माध्यमातून सोडणारच, पण त्यांची ताकद वाढवण्यासाठी या विभागात आमचा नगरसेवक असणं गरजेचं आहे, महायुतीचा नगरसेवक असणे गरजेचं आहे. म्हणून यावेळेस धनुष्यबाणाला आम्ही एक मताने एक दिलाने करून रुपेशदादा पाटील यांना निवडून आलो. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात रुपेश पाटील यांच्या प्रचाराचा हा शुभारंभ पार पडला. व्हिडिओ जर्नालिस्ट लवे दवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.